आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कुठे गेलेत ते? किती पेरू तोडणार आहेत? ते पेरूचं काय आहे मध्ये? ते चोर पकडायला गेलेत की पेरू पाडायला? चंदू, अरे तुला माहितीये ना तो चोर नाहीये, समर आहे तो. काय द ग्रेट समर? नाही, नो ग. पहिल्यांदा चिटिंग न करता जिंकलायस. क्रेडिट देतात ना तर घे. चल चल,
आणि पेरू दिल्याशिवाय रेस पूर्ण नाही होणार. चल. हा. बरं, बाय द वे, ही चिमणी कोण आहे? आमच्याकडे नवी मेड आली आहे, तिची मुलगी आहे ही बिट्टी. बिट्टी? काय गोड नाव आहे. बरं बिट्टी, रुद्र जिंकला नाही म्हणून तुला वाईट वाटतंय का? ओ इकडे इकडे. कसं आहे बिट्टी, सगळ्या रेस काही जिंकण्यासाठी नसतात, काही रेस तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा असतात. त्यामुळे आपल्या बरोबरचा जर पडला तर त्याला आधार देऊन पुढे आणणं हे सुद्धा जिंकण्यासारखंच असतं. रुद्र, तू पडलास? कुठे लागलाय? थोडस खर्चटलंय. अगं नंदाई, काय आहे ना, वय झालंय ना, झेपत नाही. पण तू मात्र पहिल्यासारखाच आहे सांग. Of course. तू याची बाजू घेतेस मग काय चाललंय? मी काय म्हणतोय, आपण इथेच आता बोलत उभं राहणार आहोत का? आत नाही जायचं? चला 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 चल समर, चल. चल रे. चलो बिट्टी. चंदू, काही नाही, थोडंसंच खर्चटलंय मला, जास्त काही नाही, थोडंसंच लागलंय. आपण किती दिवस असं निवांत बसून राहणार आहोत रेवती आंटी? तुझ्याशी बोलतोय मी. रेवती आंटी, काहीच आपल्या मनासारखं घडत नाहीये. ती गौरी अजून घरातच आहे आणि रुद्र एकदम आनंदात. मला वाटतं तुझे सगळे प्लॅन्स चुकीचे होते. माझे प्लॅन चुकीचे नाहीये. गौरीची वेळ चांगली आहे. सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवते ती बाई. तिला घराबाहेर काढायचं स्वप्न तर तू आता बघूच नकोस. मला नाही वाटत ती आपल्या घराबाहेर जाईल म्हणून. जळू आहे ती, जळू, आणि ती चिकटली आपल्या घराला. इतक्या सहज ती आता बाहेर निघणार नाही. आणि आपले पैठणकर सगळे बेअक्कल आहेत. कौतुक कोणाचं करतात? त्या थर्ड क्लास मेडचं. तुला सांगून ठेवतोय रेवती आंटी, हे जड जाणार आहे आपल्याला. वेळीच तिचा गेम केला पाहिजे. हॅलो, कोण बोलतोय? कोण काय, मी सॅम. आणि तू कोणाचा गेम करणार आहेस? कोण आहे तुझ्यासोबत? सॉरी, कोण बोलतोय? कोण सॅम? अगं आत्या, मी समर. समर? अरे कुठे आहेस तू? मी घरी पोहोचलोय. आणि तू कुठे आहेस? लवकर घरी ये. वेट वेट, आलेस मी. कोणाचा फोन होता? त्याने आपलं बोलणं ऐकलं नाही ना? अरे समोर होता. चल, निघायला लागेल आपल्याला. चल. कोण आलंय ग? त्याच्या मामाचा मुलगा. तो त्याचा भाऊ आहे लहानपणापासूनचा. मला नंतर आजीने सांगितलं. लहानपणापासून भाऊ आहे होय? हो. आणि तुला माहिती काय, आणि त्याने आल्या आल्या शर्यत लावली. आणि नंदई आजी सांगत होती की ते शर्यत लावून पेरू आणतात. आणि तुला माहिती आहे, पार्टनरचा जो भाऊ आहे ना, तो एकदम हिरो दिसतो. तो पिक्चरच्या पोस्टरवर असतो ना तसा. एकदम ताकदवान. कशावरून? तो ना असा भिंतीवरून उडी मारून आला. असा तर हिरोच येतो ना. आणि माझ्या पार्टनरला हरवलं त्यांनी. काय? आपल्या रुद्र सरांना हरवलं? हो ना, म्हणून तर सांगते मी तुला.
तोंडाला पाणी सुटलंय. लहानपणीची सगळ्यात चटकदार आठवण. लहानपणीच्या आठवणी, मिर्च मसाला मार्केट. नंदाई काका, काही आठवतंय की नाही? अरे कसं नाही आठवणार. तुम्हा सर्वांच्या लहानपणच्या आठवणी म्हणजे आमच्यासाठी सर्वात सुंदर आठवणी. त्या कशा काय विसरू. हो, आणि त्यात पेरूच्या आठवणीचा मान सगळ्यात मोठा. काय तुम्ही अरे पेरू चोर. पेरू चोर तर गेला ना. मग तुम्ही कोण आहे? अरे चंदू, हा आपला हिरो. तो असा असा डान्स करतो तो. अरे मी मी नोकर आहे या घरातला. कोण नोकर? मी. चंदू काका, तुमच्यामुळेच तर आम्ही लहानपणी पेरू तोडायला शिकलो. विसरलात का? अरे तुम्ही आमचे लाडके चंदू काका, चंदू शेठ. हे घ्या. समर, मला एक सांग, तू असा अचानक कसं काय आलाय? बिझनेस साठी काका. बिझनेस? येस, माझा मोबाईल बिझनेस आहे. सो जगभरात काय चालू आहे काय नाही या संदर्भात सतत अपडेटेड राहावं लागतं. आणि त्याच संदर्भात माझ्या काही मीटिंग्स होत्या दिल्लीला. सो म्हटलं आता भारतात आलोय तर तुम्हाला भेटल्याशिवाय जाणं योग्य नाही. सो थेट निघून आलो. अगदी बरं केलंस रे. थांब, मला सांग, तुला खात्री आहे की हाच समोर आहे? काही काय बडबडतोस? नाही तर काय, लहानपणी कसला शामू होता, नुसती चिटिंग करायचा, आणि आता बघ कसला हिरो झालाय. माझा तर अजिबात विश्वास बसत नाहीये, म्हणून म्हणलं तू खात्री केलीस ना. काय तुम्हा पैठणकरांच्या घरात काहीही घडू शकतं. सांग ना. अरे हाच समोर आहे. हो, कसला सॉलिड दिसतोय रे. रुद्र, तुम्ही दोघं भाऊ ना? हो. एक भाऊ कसा आणि एक भाऊ कसा. काहीतरी कर, जरा मेंटेन कर. नुसतं पोट सुटतंय. पुष्पा, पोट सुटतंय, मोटिवेट व्हायला लागेल आता. सेल्फ मोटिवेशन. अरे चंदू, समोर थकला असेल, त्याला रूम दाखव. हा, या ना, चला. ओके, बॉडी मस्त आहे एकदम. ए कपा बसा. ला 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 ला. अरे कुठं आले मी? नवीन खोली. वा वा चंदू शेठ, मजा आहे तुमची, मजा आहे. मजा. अच्छा अच्छा, हिरोची नाही का खोली? काय सामान लावायचंय? नाही चंदू शेठ, तुम्ही ठेवलं तरी चालेल, मी करून घेईन.
अहो ठेवूनच जाणार आहे ना. तुमची बॅग कशी घेऊन जाणार? त्याच्यात तुमचे कपडे असतील ते मला नाही होणार. तुम्ही अशी मी असा नाही घंटे काहीतरी बॅग ठेवायचे. इथून आवाज आला का? इथून आवाज आला. इथून आवाज आला वाटतं. रॉकेट बॉम्ब काय याच्यात? पेपर्स. अरे बापरे. नाही चंदूशेठ चुकून पडलं ते. म्हणजे काय झालं, ती या साईडला बॅग होती ना, ती बॅग मी अशी करायला गेलो, मग ही बॅग अशी ती पडली. काही हरकत नाही. चांगलं मी भरतो ते. राहू दे नाही मी हे ते नशीब काचेचे पेपर्स नव्हते, कुठले असते सगळे ते. काही हरकत नाही. मग बरं चंदूशेठ, आज रात्रीचं जेवण मी बनवणार आहे. तुमच्याकडे अजून एक बॅग आहे का? नाही. त्यात मी माझे कपडे टाकतो आणि जातो नोकरी सोडून. अहो चंदूशेठ, असं का बोलताय? काय बोलता? म्हणजे मला मदत करणार आहात ना? मदत करणार ना? मदत तर मी खूप भारी करतो, एकदम भारी. म्हणजे हेड सर्वंटची हेड मदत. मदत म्हणजे एकदम जबरदस्त मदत करतो. तुम्ही बोला फक्त काय मदत करू, एकदम जबरदस्त मदत करतो. तुम्ही सांगा ना काय करायचंय, आता करू? नाही, संध्याकाळी मदत हवी आहे ना. आता मी आवरून घेतो, फ्रेश होतो. चालेल. ते काय मदत बिदत नाही ना? आता मी करतो. जावा. चला येऊ. थँक्यू. येस. चला. सॉरी ते चुकून. इट्स ओके. मी काही मदत करू शकतो का? तुम्ही इट्स ओके. अहो असू देत ना. नाही ठीक आहे ना. बिट्टी कुठे गेली? बिट्टी बिट्टी. आई हाच तो पार्टनरचा भाऊ. हो, मी रुद्राचा भाऊ समर. आणि तू बिट्टी, राईट? हो, मी रुद्र सरांची पार्टनर. वाव, रुद्र किती लकी आहे ना. त्याला किती गोड पार्टनर मिळाला. आणि ही माझी आई. ही नंदाई आजींच्या घरी काम करते. बिट्टी, तुला माहितीये तू खूप गोड दिसतेस, अगदी तुझ्या आईसारखी. थँक्यू. झटकायची आहे का? बाय बिट्टी. बाय समर काका.
नाही नाही हे बघा मी काही नाही केलंय. नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज. काय करायचं ते कर. हा अरे तू तू शोधून तुला सापडलं तर पाहिजे ना मी. हा काय यू जस्ट गो टू हेल्प. आणि मी जर गेलो ना तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल.